बम भोले बम बम भोले बम बम भोले। मित्रांनो, आम्ही अमरनाथचं जे हे मुख्य गेट पास आहे, या ठिकाणी आपला यात्रेचा पास दाखवायचा असतो, इथून एंट्री आहे। हे सर्व भाविक या इकडून येत आहेत, आम्ही इकडून आलो आणि अशा पद्धतीनं अमरनाथ यात्रेची आम्ही सुरुवात केलेली आहे। रात्री 2 वाजता उठलो मित्रांनो, 3 वाजता आम्ही गाडीत बसलो आणि 5 वाजता गेटमधून आम्हाला इथपर्यंत आणलं आणि आल्या आल्या आम्ही गेटमधनं पहिल्यांदाच एवढ्या लवकर आम्ही या गेटमध्ये पोचलेलो आहे। मित्रांनो, इथं लंगर लावलेले आहे, अनेक भक्त भाविकांच्या इथं पोहे, शिरा, चहा, मसाला दूध, उपीट, मिठाई अशा पद्धतीनं या ठिकाणी हे सेवा मंडळ आहे, शिवसेवा जाखल मंडळी, हे सब अशा पद्धतीनं हे सर्व शिवभक्तांची सेवा करत असतात। मा शिवानी रंग, अमरनाथ चॅरिटेबल ट्रस्ट असे सगळे लंगर सुरू आहेत आणि हे लंगरवाले आपल्याकडेच भक्तांनी यावं आणि आपल्या इथला प्रसाद घ्यावा असा हे हट्ट करत असतात। या ठिकाणी हे सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी अमरनाथ दर्शनासाठी भाविक भक्त निघालेलो आहेत, आम्ही निघालेलो आहे सर्वजण आणि इथून आता चालायला आम्ही सुरुवात करतोय। बम बम भोले बम बम भोले बम बम भोले। मित्रांनो, बम बम भोले बम बम भोले बम बम भोले बम बम भोले। मित्रांनो, आपण अमरनाथ यात्रेच्या मार्गावर आहे आणि आपण या ठिकाणी बघताय की अत्यंत सुंदर धबधबे तुम्हाला दिसतील। या ठिकाणावरून परत आपण वर चालत जायचं आहे, परंतु अत्यंत सुंदर धबधबे, हे धबधबे पिशू टॉप आणि शेषनागच्या मधले धबधबे आहेत आणि अतिशय सुंदर असं वातावरण, सुंदर सूर्यप्रकाश आणि सुंदर धबधबे पाण्याचे आणि त्याचबरोबर आपण पाहताय की अतिशय बर्फ, मोठ्या प्रमाणात बर्फाचे डोंगर तुम्हाला दिसतील। पलीकड मोठे बर्फाचे डोंगर आहे, त्या डोंगराच्या खाली शेषनाग तळ आहे आणि आपण बघूया अतिशय सुंदर अशा या धबधब्याचा आपण या ठिकाणी शिकून घेतो आणि या ठिकाणावरून आपण परत पुढे 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 जात आहे। अशा पद्धतीनं सुंदर असं लोक या ठिकाणी भाविक भक्त फोटो सेशन करत असतात। बम बम भोले बम बम भोले बम बम भोले बम बम भोले। मित्रांनो, बम बम भोले बम बम भोले बम बम भोले। आम्ही सकाळच्या 6:30 वाजता पिशू टॉप येथे पोहोचलेले आहोत आणि हा पिशू टॉप आहे मित्रांनो, हा पिशू टॉप एवढा उंच आहे जे आपल्याला या कॅमेरामध्ये मावणार नाही, एवढा मोठा डोंगर आहे हा आणि हा प्रचंड उंच असा डोंगर आहे मित्रांनो। आणि सगळी लोक हा पिशू टॉप चढून वर जातात अमरनाथच्या दिशेने आणि या ठिकाणी अशी कथा आहे की शिवशंकराला भेटायसाठी देव आणि दानव, राक्षस हे सर्वजण निघाले होते आणि राक्षसांचं असं म्हणणं होतं की आम्ही पहिलं शंभू महादेवांना भेटणार, देवांचं म्हणणं होतं आम्ही भेटणार आणि या पिशू टॉपवर राक्षस आणि देवांचं फार मोठं युद्ध झालं, अशा पद्धतीची ही कथा आहे। आणि हा पिशू टॉप अतिशय प्रचंड मोठा पिशू टॉप आहे, जेवढी चढाई चढाल तेवढीच चढाई तुम्हाला पुढं दिसते, डोंगर संपत नाही, भक्त भाविक मोठ्या संख्येने येत आहेत। अशा पद्धतीनं या ठिकाणी हा भंडारा लावलेला आहे भाविकांसाठी, चाय पाणी सगळ्या गोष्टी आहेत तिथं आणि अशा पद्धतीनं आणि हा भंडारा आहे आणि सर्वजण लोक येत आहेत, खालून येत आहेत। जवळजवळ आम्ही 4 किलोमीटर चढून आलेलो आहे, पुढं असंच चढाई मोठी खूप आहे आणि बम बम भोले बम बम भोले बम बम भोले। मित्रांनो, आपण आज अमरनाथ यात्रेमधल्या या पहिल्या टप्प्यामध्ये आलेलो आहे आणि आपण पाहताय की किती सुंदर नजारा आपल्याला दिसतोय। या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम हे शेषनाग तळ आहे
की ज्या ठिकाणी अमरनाथ गुफेकडे जात असताना शंकराने स्वतःच्या गळ्यातला शेषनाग याच पाण्यामध्ये या ठिकाणी थांबायला सांगितलं आणि म्हणून त्याला शेषनाग तळ असं म्हटलं जातं। हा शेषनाग पॉइंट आहे आणि शेषनागचे टेंट वर आहेत, थांबायचे टेंट। आम्ही आता जवळ आलेलो आहे आणि अतिशय सुंदर बर्फाने तुम्हाला नटलेले सगळे डोंगर वगैरे दिसतील। अतिशय सुंदर हे समोर दिसतंय ते शेषनाग तळ आहे। अत्यंत पवित्र असं हे तळ आपण पाहत आहात आणि अशा पद्धतीनं सुंदर असे बर्फाने नटलेले डोंगर मिळत आहेत। चंदनवाडीवरून निघाल्यानंतर ही यात्रा पुढं सुरू झाली। पिशो टॉप करून आम्ही पुढं या शेषनाग तळ्यापाशी आलेलो आहे। आमचा आज मुक्काम इथंच होईल। उद्या आम्ही पंचतरणीकडे निघणार आहोत। त्यावेळेला गणेश टेकडी पंचतरणी करून आम्ही पुढं गुफेकडं आम्ही दर्शनासाठी निघणार आहे। अत्यंत स्वच्छ आणि सुंदर वातावरण आहे। अतिशय ऊन चांगलं कडक पडलेलं आहे म्हणून मी सकाळपासूनच बनेलवरूनच सगळं शूटिंग करत होतो। बम बम भोले, बम बम भोले, भोले बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, बम भोले। मित्रांनो, आपण गणेश टेकडी अमरनाथ यात्रेमधली हाय गणेश टेकडीला पण आलेलो आहे आणि आपण बघतोय की प्रचंड बर्फ, गेल्या 7 वर्षात आम्हाला एवढा बर्फ बघायला मिळाला नव्हता। एवढा बर्फ या ठिकाणी आहे। हे सगळे शिवभक्त आपल्या बरोबर आलेले आहेत गुफेच्या दर्शनासाठी आणि या ठिकाणी एवढा बर्फ आजपर्यंत कधीही आम्ही बघितला नव्हता। ही गणेश टेकडी आहे। अशी कथा आहे की अमरनाथ गुफेकडे जात असताना अमरकथा पार्वतीला सांगण्यासाठी त्यावेळेला गणपती महाराजांना याच ठिकाणी शिवशंकरांनी थांबवलं आणि येथून पुढं शिवपार्वती गुफेकडे गेले अशी आख्यायिका आहे। आणि सुंदर असं प्रचंड बर्फ मित्रांनो, म्हणजे तुम्ही खाली बघाल। आम्ही प्रत्यक्ष सगळे बर्फावरच उभे राहिलेलो आहे आणि एवढा बर्फ आम्हाला गेल्या 7 वर्षात कधीही लागला नाही। एवढा प्रचंड बर्फ आहे। हे सगळे लोक हे सगळे आम्ही बर्फावरच चालतोय। आम्ही बर्फावरच उभा आहे। एवढा प्रचंड बर्फ आहे मित्रांनो आणि ही गणेश टेकडी आहे। बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले। मित्रांनो, आपण गणेश टेकडीच्या पुढे पौषपत्री या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही बघताय की सगळीकडे जिकडे बघल तिकडे बर्फच बर्फ आहे। संपूर्ण बर्फातून आम्ही चाललेलो आहे आणि या अशा पद्धतीचा विशाल बर्फ बघायला मिळतोय आपल्याला सगळ्यांना। आणि मित्रांनो, आम्ही सर्वजण घोड्यावरून आता पंचतरणी आणि पंचतरणीवरून गुफ्यापर्यंत जात आहे। संपूर्ण बर्फ म्हणजे प्रचंड बर्फ। गेल्या 7 वर्ष आम्हाला असा बर्फ कधीही बघायला मिळाला नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ हा सगळीकडे पसरलेला आहे आणि प्रचंड असा बर्फ आपल्याला दिसतोय। अशा पद्धतीची ही अमरनाथ यात्रेची आम्ही पंचतरणीकडे जात असतानाची ही दृश्य आहेत। बम बम भोले, 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 बम बम भोले। मित्रांनो, मी अमरनाथ गुफेच्या गणेश टेकडीवरून पुढे आलेलो आहे आणि या ठिकाणी अमरनाथ यात्रेमधला सगळ्यात मोठा भंडारा, तसे भंडारे सगळेच चांगले आहेत पण हा सर्वात मोठा भंडारा आहे। आणि या भंडाऱ्यामध्ये काही नाही, ह्या ठिकाणी पंचपत्री असं बोललं जातं। आणि या ठिकाणी बघा, भाविकांसाठी पाय दुखत असतील, कुणाचे काय होत असतील तर या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी किशोर सारडे बसला आपला पाय हे लावून, गोंजारे काका बसलेले आहेत
आणि अशा पद्धतीनं सर्वात मोठा भंडारा हा या ठिकाणी पंचपत्री या ठिकाणी आहे। मी तुम्हाला आतलं स्वरूप जर दाखवलं तर तुम्ही भारावून जाईल की इथं खायला काय नाही असं नाही। इथं बघा मोबाईलला बॅटरी चार्ज करण्यासाठी सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे। ज्यांचे मोबाईल बॅटरी चार्ज झाले असेल, बसायला एवढी सुंदर व्यवस्था आहे भाविकांसाठी। इतके भाविक सगळे सुंदर बसलेले आहेत। पूजापाठ करण्यासाठी या ठिकाणी शिवपार्वती, शंभू आणि शिवपार्वती, गणेशाय नमः, कार्तिकाय नमः, सर्व इतकं सुंदर अतिशय अप्रतिम असा हा भंडारा। आणि इथं काय खायला नाही असं नाही, 5 पक्वान्न आहेत। म्हणजे अगदी तुम्ही साधं म्हणजे काकडी गाजरपासनं म्हणलं, फ्रूट्स म्हणलं, फ्रूटचे सगळे पदार्थ खातात, सगळं आहे, लस्सी आहे, ताक आहे, छास आहे। या ठिकाणी बम बम बोले, बम बम बोले, तानाजी अंकुशराव वंजारी या ठिकाणी असा भंडारा तुम्ही कधीही पाहिला नसाल। एवढा भव्य भंडारा, एवढा भव्य भंडारा तुम्हाला मित्रांनो बघायला मिळतोय। खरंच या लोकांचे एवढे धन्यवाद आहेत। इथं चिवडा बघा, पुलाव बघा, ज्यूस, हर प्रकारचं तुम्हाला इथं खायला मिळेल मित्रांनो। अतिशय सुंदर भंडारा आणि एवढा सुंदर भंडारा, एवढा प्रशस्त भंडारा मित्रांनो या ठिकाणी आहे। या सर्व भंडाऱ्याचे जे संचालक, चालक असतील, मालक असतील, या सगळ्यांना मी परत एकदा धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी संजय टकले आहे, बम बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, बम बम बोले। मित्रांनो हे समोर दिसतंय ते पंचतरणीचं हे शेवटचा अमरनाथ यात्रेतील शेवटचा स्पॉट आहे। आणि याच ठिकाणावर पहलगामवरून आणि बाल्टानावरून येणारे हेलिकॉप्टरचं पण हेच शेवटचं ठिकाण आहे। ही पंचतरणी नदी आहे आणि अमरनाथ यात्रेला जात असताना या पंचतरणी ठिकाणी शिवशंभो शिवशंकरांनी आपल्या शरीराची पंचतत्व याच ठिकाणी त्याचा त्याग केला। आणि पुढं येथून पुढं असणाऱ्या 6 किलोमीटर अंतरावर अमरनाथ गुफेमध्ये पार्वती मातेला घेऊन अमरकथा सांगितली। अशा पद्धतीनं आपल्याला हेलिकॉप्टर पण दिसत असतील। हे शेवटचं टोक आहे पंचतरणी। यात्रा खूप कमी आहे यावर्षी। जम्बो आणि श्रीनगरचं रस्त्यामध्ये पूल पडलेला आहे, त्यामुळं 3 दिवस झालं यात्रेकरू इकडं सोडलेले नाही आहेत। आणि अशा पद्धतीनं आम्ही आता पंचतरणी ही नदी आहे, ही पंचतरणी नदी ही क्रॉस करतोय आणि इथून पुढं 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या पवित्र अमरनाथ गुफेचं आम्ही आता दर्शन घेणार आहे। बम बम भोले, 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 बम बम भोले। मित्रांनो आपण आता अमरनाथच्या शेवटच्या स्टॉपला म्हणजे पंचतरणी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरत आहे। हे हेलिकॉप्टर 2 हेलिकॉप्टर आलेले आहेत, एक पेलगामवरून येतं आणि एक बाल्टानवरून येतं। आणि एक हेलिकॉप्टर इथं उतरत आहे। आणि या ठिकाणी पंचतरणी या ठिकाणी अमरनाथ गुफेकडे जात असताना श्री शंभू महादेव आणि पार्वती, श्री महादेवाने आपली पंचतत्व या ठिकाणी सोडली होती आणि येथून पुढे ते गुफेकडे गेले होते। अशा पद्धतीची ही कथा आहे। आणि त्याच गुफेत आम्ही बहुतेक आता उद्या जाऊ असं आहे एकंदरीत, कारण यात्रा बंद केलेली आहे गर्दीमुळं। असं अनाउन्सिंग आर्मी मिलिटरी करते, त्यामुळं हा प्रचंड मोठा परिसर आहे पंचतरणी। हे डोंगर माझ्या मोबाईलमध्ये बसत नाहीत, एवढे उंच डोंगर आहेत। या साईडला अतिभव्य डोंगर आहेत आणि पंचतरणी आहे। या पंचतरणीमध्ये श्री शंभू महादेवाने आपली पंचतत्व विलीन करून या ठिकाणावरून ते अमरनाथ गुफेकडे गेले होते। या ठिकाणी बहुतेक आमचा मुक्काम होईल आणि ते हेलिकॉप्टर बाल्टांकडे परत गेलेलं आहे। हेलिकॉप्टरवरनं येणाऱ्या लोकांना पण पंचतरणीलाच उतरावं लागतं
आणि या ठिकाणावरून 6 किलोमीटर अंतर त्यांना घोड्यानं किंवा पायी चालत जावं लागतं सर्व यात्रेकरूंना. अशा आज थोडा पाऊस आला, आम्हाला पाऊस लागला आणि अशा पद्धतीनं ही यात्रा, भव्य अशी यात्रा, भाविकांची खूप मोठी गर्दी आहे. बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, बम भोले, बम बम भोले. मित्रांनो, आपण आता अत्यंत पवित्र असलेल्या अमरनाथ गुफेजवळ आहे आणि समोर दिसते त्या अमरनाथ गुफा आहे आणि या ठिकाणी अनिल कांबळे आहेत, आपले किरण त्रिगोणे आहेत, या ठिकाणी सर्व भक्त आहेत आणि अशा पद्धतीनं हा सगळा परिसर तुम्हाला बघायला मिळतो. मोठ्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला दिसेल की अमरनाथ गुफा आहे आणि त्या या गुफेचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो, जवळजवळ 50 ते 60 लाख लोक हे दरवर्षी येत असतात आणि अशा पद्धतीनं या पवित्र अमर गुफेचं आम्ही आता नुसतंच दर्शन करून आलेलो आहे आणि सर्वजण अत्यंत आनंदी आहे, सर्वजण अत्यंत खुश आहोत. भोलेचा आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळालेला आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण खुश आहे, आनंदी आहे. असंच शिवशंभू भोले बाबाची, बर्फानी बाबाची कृपा आमच्यावर अशीच राहू द्या, हीच त्या शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना. बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, बम बम.